धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेले अनेक वर्षापासून धनगर समाज बांधव आंदोलन करतात, मोर्चे काढतात. मात्र या संदर्भात शासन स्तरावर कुठेही निर्णय घेतला जात नाही. अनेक वेळा मोठमोठी आंदोलनं होतात, आमरण उपोषण या ठिकाणी अनेक कार्यकर्ते करतात. मात्र या ठिकाणी शासन मात्र कुठलीही ठोस उपाययोजना या संदर्भात करत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याबरोबर कालच जर पाहिलं तर अक्षरशः या ठिकाणी दीपक बोराडे नावाचे जे कार्यकर्ते आहेत यांना प्रशासनानं अटक केली. कारण 21 जानेवारी रोजी ते आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार होते. त्यासाठी अनेक बैठका देखील घेतल्या, जनजागृती देखील त्यांनी केली आणि मोठ्या प्रमाणात समाज एकत्र देखील केला होता. मात्र अचानक त्यांना काल जालना प्रशासनानं अटक केली. त्यामुळे अक्षरशः पूर्णतः या ठिकाणी कोलॅप्स झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मात्र त्यांनी त्याच वेळेस मुंबई न्यायालयामध्ये असेल या ठिकाणी धाव घेतली आणि या संदर्भात निर्णय मागितला. मात्र निर्णय काय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र जे धनगर समाज बांधव आहेत हे मात्र आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्याबरोबर काही धनगर बांधव आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करू. सर, काय सांगता येईल या ठिकाणी काय परिस्थिती आहे? धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन तुम्ही अनेक वर्षापासून लढतात. शासन स्तरावर कुठेही निर्णय घेतला जात नाही. काय वाटतंय, काय नेमकं अडचणीत येतात? तुम्ही एक ज्येष्ठ तज्ज्ञ आहात, वकील आहात, काय वाटते नेमकं? ही धनगर समाज आरक्षणाची मागणी आमची ही 70-75 वर्षापासून सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज आमचे खूप आंदोलन झालेले आहे. आता हे आंदोलन 21 तारखेचं होतं. ते शासनाला या आरक्षणाची दखल घ्यावी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन होतं. दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसणार होते, पण यापूर्वी आंदोलनाची दखल घेऊन आझाद मैदान पोलीस स्टेशनने आम्हाला परवानगी नाकारली. या परवानगी नाकारल्यानंतर आम्ही आंदोलनात ठाम होतो. महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते 17 तारखेपासून आंदोलनात सहभागी होणार होते दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली. पण 17 तारखेला दीपक बोराडे यांना पोलिसांनी अटक केली व मान्य न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयासमोर जेव्हा हजर केलं त्यावेळेस त्यांना ॲफिडेविट द्यावं लागलं दीपक बोराडेंना की आम्ही न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर लोकशाही मार्गानेच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आमची रिट याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल आहे. यानंतर जर पाहिलं आपण तर धनगर समाज हा लोकशाही मानणारा समाज आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन होणार आहेत आणि येणारी ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत या 5 फेब्रुवारीला संपणार आहे. जर न्यायालयाने आम्हाला परवानगी दिली तर आमचं आंदोलन लगेच चालू होईल. नाही दिली तर आम्ही आचारसंहिता संपण्याची वाट पाहू, राज्यव्यापी बैठक घेऊ आणि दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलनाची आम्ही एकीकडे जर पाहिलं तर तुम्ही वकील आहात. नेमक्या नेमक्या त्रुटी आहेत? काय नेमकं याच्यामध्ये अडकवलं जातं आहे? कोणत्या कारणामुळं हे आरक्षण थांबवलं जातं आहे? सरकार कोणत्या परिस्थितीवर किंवा न्यायालयात असेल कोणत्या अडचणी या ठिकाणी या आरक्षणासंदर्भात येतात? महाराष्ट्रात धनगर समाज हा 2 नंबरचा समाज आहे. आपण जर पाहिलं तर राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आमच्यासोबत सत्ताधारी बी नाहीत आणि विरोधक बी नाहीत. 5-6 आमदार आहेत ते सगळे पक्षाला बांधलेले आहेत. त्यांना पाहायचं आहे. त्यामुळं आमची जी बाजू मांडणार असा सक्षम नेता आमच्याकडं आजपर्यंत टिकला नाही. जो आला त्याला पक्षांनी मॅनेज करून शांत केलेला आहे. आपण जर पाहिलं तर हे आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आपण 2 नंबरचा समाज आहे आणि या समाजाला जर आपण आरक्षण दिलं तर या सर्व राजकारणाचे गणित बिघडणार आहेत. मग विधानसभा असन लोकसभेच्या असतील सीट आरक्षित होतील आणि मग हा समाज आपल्या पाठीमागे राहील. महत्त्वाचा विषय म्हणजे नेमकं आरक्षण न्यायालयामध्ये असेल किंवा सरकार स्तरावर असेल कुठं नेमकं अडकतंय त्याचं मूळ कारण काय नेमकं? सर, सर्व राजकीय नेत्यांना धनगर समाजाचा अभ्यास आहे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा आमचा लांबणीवर पडलेला आहे. एकीकडे पाहिलं तर भाजपमध्ये असलेले गोपीचंद पडळकर देखील मोठ्या संख्येनं अनेक सभा या ठिकाणी घेतात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर मात्र कुठेही बोलताना दिसत नाही. तर काय वाटतंय नेमकं? आता कसं ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्यांची जर पाहिलं तर त्यांना एक रणनीती ठरवून दिलेली असते तुम्ही आंदोलन कोणत्या प्रकारे करायचे. सत्ताधारी असल्यामुळे ते आरक्षणाबद्दल सध्या बोलत नसतील, पण त्या यापूर्वी त्यांचा आंदोलनात सक्रिय सहभाग झालेला आहे. नक्कीच दुसरे देखील कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. काय सांगता येईल का काय आरक्षणाची दिशा असणार आहे? आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलन करणार आहात, काय असणार आहे पुढची दिशा, काय वाटतं तुम्हाला? उद्या हायकोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर न्यायालयाने जर परवानगी दिली तर
दीपक भाऊ बोराळेंच्या नेतृत्वाखाली सुरुवातीलाच उद्या 21 पासून सहभागी होणार आहोत. जर तसं नाही घडलं तर लोकशाही मार्गाने आचारसंहिता संपल्याच्या नंतर झडपी इलेक्शन झाल्याच्या नंतरच रणनीती ठरवून राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि उग्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल. उग्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल असं त्यांचं मत आहे. काय वाटतंय, काय सांगता येईल? काल अचानक दीपक बोराडे यांना अटक करण्यात आली. अक्षरशः त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातून देखील कार्यकर्ते सक्रिय होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निघण्याची देखील तयारी झाली होती तुमची. नेमकं काय झालं, काय सांगता येईल, काय वाटतं? सांगायचं तात्पर्य हे की ह्या पृथ्वी तलावरती आणि महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एकमेव चाणक्य माणूस तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढं कळा ना की तुम्ही आज एवढं 70 वर्षापासून घुलवलं आहे मतदान. धनगर समाज तुम्ही मतदानाच्या जीवावर तुम्ही सत्ता भोगवली, पण त्यांना हे कळा ना की हा वारसा सद्गुरू बाळूमामांचा वारसा आहे. हा धनगर समाज म्हणजे कुठला हे नाही आहे की तुम्ही असं येड्यात काढणार आणि सोडून देणार. ह्या वारसाचा 100% तुम्हाला एक ना एक दिवस त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% भेटेल. काय आता अपेक्षा आहे, काय वाटतंय? उद्या न्यायालयाचा आदेश आल्यानंतर काय वाटतं, काय करणार? आदेश आमच्यासाठी आदेश कोर्टचा नाही, आमच्यासाठी आदेश दीपक भाऊचा आहे. दीपक भाऊ ज्या दिवशी आम्हाला सांगतील आपल्याला मुंबईला निघायचं आहे त्यावेळेस सक्रिय आणि शांततेत आणि दीपक भाऊच्या मार्गाने सांगाल त्या पद्धतीने आम्ही. आज तरी कसं आहे, कालच्या देवेंद्र फडणवीसनं जो गेम केला धनगर समाजासोबत त्याच्यामुळं आज आमचा फायदा झाला. कसा फायदा झाला की जे झोपलेला समाज आज आमचा जागा झाला आहे. त्या गोष्टीमुळं फडणवीस साहेबांनी काल जे हे केलं आहे त्या गोष्टीमुळे आमचा समाज फायद्याने झाला आहे. आणि त्या फायद्याने जे आज 70% मारतो तर 100% समाज तिथं आज मुंबईमध्ये येणार आहे आमचा. एकीकडं पाहिलं तर अनेक आंदोलनं जर पाहिली तर आपण मुख्यमंत्र्यांकडं तुम्ही आता म्हणलात की मुख्यमंत्र्यांनी ही चाणक्य नीती केली गेली. नेमकी काय चाणक्य नीती आहे आणि काय नेमकं कुठं अडकवलं जातं ह्या आरक्षणाचा मुद्दा नेमका? चाणक्य नीती अडकवलं हे बघा, आंबेडकर साहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. संविधानमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की कुठल्या पुराव्याची गरज नाही. हे चाणक्यने तुम्हाला तेच म्हणलं, ह्या पृथ्वी तलावरती फक्त एकमेव हुशार माणूस देवेंद्र फडणवीस आहे. नक्कीच आपण पाहिलं तर धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून ही आंदोलन होताना पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी कुठं ना कुठं या आंदोलनाला थांबवण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं केलं जातं आहे. मात्र आता आम्ही थांबणार नाहीत असाच थेट इशारा आता या धनगर बांधवांनी दिला आहे. त्यामुळे एकूणच कशा पद्धतीने हे आंदोलन पार पडतं आहे, धनगर समाजाला कशा पद्धतीने हे एस टी प्रवर्गात समावेश करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.